जिल्हाधिकारी साहेब असतील यांनी सांगितलं की श्रीमान योगी हे पुस्तक वाचलं पाहिजे. का आग्रह धरला तुमच्याकडे त्यांनी या पुस्तकाचा? अहो, देशामध्ये हा एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हटलं की जय हा शब्द आपल्या तोंडातून आपसुकच बाहेर पडतो. अनेक लढाया लढल्या महाराजांनी, पण एक पण लढाई ते हरले नाही. एकमेव राजा. सिकंदर देखील शेवटी हरला येते, पराभूत व्हावं लागलं. मात्र छत्रपती शिवाजी महाराज कधीच पराभूत झाले नाही. प्रसंगी ज्यावेळेस त्यांना वाटलं की युद्ध जिंकणं अवघड आहे, ते पसार झाले, पळून गेले. गनिमी कावा त्याला नाव दिलं गेलं. किंवा त्याचबरोबर त्यांनी तह केला, वाटाघाटी केल्या, परंतु कधीच ते शत्रूच्या समोर पराभूत झाले. असा हा अपराजित राजा. आणि त्यांचा राज्याभिषेक कल्पना करा, 350 वर्षापूर्वीचा कालावधी आहे. मी तुम्हाला शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने जे पंचपरिवर्तन आहे, त्यामधला आजचा आपला समरसता एक त्यातला विषय आहे. तो आहे पंचपरिवर्तन मध्ये कुटुंब प्रबोधन, समरसता, पर्यावरण, स्वदेशी आणि नागरी शिष्टाचार असे काही 4-5 मुद्दे आहेत. त्यांचा आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राची सांगड घालीत मी माझं वक्तव्य पुढे नेणार आहे. बघा, ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये शिकायला होतो, मला वाटतं माझ्या बॅचचे काही मंडळी असतील इथे, 92ला आमची 10वी झाली, त्यावेळेस आम्हाला इंग्लिशमध्ये एक टेक्स्ट पॅरेग्राफ होता. तो पाठ करायचा म्हणजे 6 मार्क पडायचे. तो मला आजही आठवतोय. शिवाजीज कोरोनेशन वॉज हेल्ड ऑन June 6, 1674 at रायगड. गागा भट्ट, द वेल नॉन पंडित ऑफ काशी, परफॉर्म द रिलीजियस रिट्स. इट वॉज ग्रँड सेरेमनी. क्वीन सोयराबाई अँड प्रिन्स संभाजी सॅट बिसाइड हिम. रॉयल अम्ब्रेला हेड होस्ट. हे जे काही वाक्य त्यावेळेस आम्ही ऐकले, वाचले, मनामध्ये कुठंतरी कोरलं गेलं. मार्क हे त्या ठिकाणचं एक प्रतीक होतं, परंतु आयुष्यभरासाठी आम्हाला त्यातनं एक शिवाजी महाराजांचा इतिहास कळाला. शिवाजी महाराज म्हणजे फक्त लढाया, शिवाजी महाराज म्हणजे हिंदुत्व, शिवाजी महाराज म्हणजे गनिमी काव्याचे जनक किंवा चांगला शिष्टाचार, हे जरी असलं तरी त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये या ठिकाणी भारतीय राजा होऊच शकत नाही अशी गुलामीची मानसिकता आपल्या देशामध्ये झाली होती. 350 वर्षापूर्वी भयानक अवस्था होती बाया महाराष्ट्राची. 4 अशा गुलामी शाया देशामध्ये राज्य करत होत्या. त्या स्वतःसाठी राज्य करत होत्या आणि जनतेवरती त्या ठिकाणी कर लादत होत्या. काही त्यांना सोयीसुद्धा डायरेक्ट जनतेचं नव्हतं. सुख सुविधा करायच्या तर त्या त्यांच्या राज्यकारभार चालवण्यासाठी, मात्र जनता कधीच केंद्रबिंदू नव्हती. अशा त्या दुष्ट कालावधीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जिजाऊ सारखी दृष्टी आई त्यांना मिळाली. त्यांनी त्यांना स्वप्न दाखवली आणि कधीच्या काही स्वप्न पाहावे लागतात. स्वप्न जर पाहिले तरच त्या ठिकाणी झेप घेण्याची ताकद आपल्यामध्ये येते. त्या जिजाऊने त्यांना महाभारत, रामायण वगैरे मागचे पुस्तक ऐकून, वाचून, ग्रंथ ऐकून काही स्वप्न दाखवली. आपणही असं एक राज्य या ठिकाणी निर्माण करावं. झालं. पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. शिवाजी महाराजांनी अनेक पद्धतीने कष्ट करत, मेहनतीने, कौशल्याने राज्य निर्माण केलं. राज्य निर्माण केलं आणि त्याचा एक शिक्का जो असतो, शिक्का मोडतो. आता आपण इथं या ठिकाणी बघितलं, काही मुलांनी नोकरी मिळवली, त्यांचं प्रतीक या ठिकाणी स्वागत झालं. कधीतरी असं स्वागत शिक्का किंवा ढोल वाजून सांगावं लागतं, त्यावेळेस अनेकांचे बहिरे कान उघडले जातात. जे म्हणत होते की इथला स्थानिकचा हिंदू राजा या ठिकाणी होऊ शकत नाही, अशा प्रजेसमोर किंवा अशा अनेक तज्ञांसमोर त्यांनी त्या ठिकाणी तत्कालीन पद्धतीनुसार एक राज्याभिषेक घडवून आणला. त्यामध्ये शिवाजी महाराजांना स्वतः मिरायचं नव्हतं. शिवाजी महाराज एक असे राजे होते की ते कधीच त्यांच्या राज्याला महाराजांचं किंवा शिवाजीचं किंवा भोसल्यांचं राज्य म्हणत नव्हते. ते हे राज्य श्रींचं आहे, म्हणजे तुमचं आमचं प्रजेचं, जनतेचं राज्य आहे, रयतेचं राज्य आहे असं ते म्हणायचे. त्या रयतेच्या राज्याचा राजा या ठिकाणी शोभून दिसावा, सगळ्याला माहीत व्हावा म्हणून लोकाग्रह असतो आणि सर्व शिष्टमंडळाच्या सल्ल्यानुसार त्यांनी राज्याभिषेक घडवून आणला. आणि गुलामीचे त्या ठिकाणचे जे काही दंड होते, साखळ्या होत्या, त्या तोडून टाकल्या. आणि त्या 352 वर्षापूर्वी रायगडावरती मोठा इतिहास झाला. तो 16 तुम्ही आता IT च्या जमान्यामधले विद्यार्थी आहात, युट्यूबवरती जरी तुम्ही शोधलं तर तो भव्य रायगड, तत्कालीन ते काय पताका, तो 16 त्या दिवशी 8 दिवस चालणारा 16, त्या ठिकाणचे शिवाजी महाराजांचे गुणगान, किंवा इथं जे या ठिकाणी दाखवलंय, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदई. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण ITI चे विद्यार्थी आहोत. स्किलशी, कौशल्याशी आपला संबंध येतो. तुम्हाला मंडळी, मान्यवर मंडळी इथे येऊन सांगतात काय, काही मागत नाहीत किंवा काही देत नाहीत, तर शिवचरित्र वाचा म्हणतात तुम्हाला.
असं काय आहे या शिवचरित्रामध्ये? या शिवचरित्रामध्ये जगण्याचं सार आहे बा. विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे विज्ञाननिष्ठ राजे होते. ज्यावेळेस आपण हा राज्याभिषेक सोहळा पाहतो आणि हे या ठिकाणचे पंचपरिवर्तन ज्यावेळेस आम्हाला शिवाजी महाराजांच्या चरित्राचा संदर्भ घेत मांडायचे सांगितलं जातं, त्यावेळेस मला आठवतं की हा जो सोहळा 350 वर्षापूर्वी रायगडावर झाला, अनेक लोक, राजे महाराजे, आप्तेष्ट, गुणवान, विद्वान, त्या ठिकाणचे शास्त्री, पंडित म्हणजे साधू, त्याचबरोबर राजे महाराजे, एवढंच काय तर पोर्तुगीजांचे प्रतिनिधी, चतुर असे इंग्रज त्यांचे प्रतिनिधी, हे सर्व त्या ठिकाणी आले. शिवाजी महाराजांना सॅल्यूट केला. मोठमोठ्या भेटवस्तू त्यांनी दिल्या. भेटवस्तू देण्यामध्ये प्रत्येकाचा स्वार्थ होता. काही लोकांना काय अगदी शिवाजी महाराजांचं मोठेपण सहन झालेलं नव्हतं, परंतु हे राजे झालेले आहेत, त्यांचं राज्यपद त्यांना मान्य होतं आणि यांच्याकडून काहीतरी मिळवावं ह्या हेतूने त्यांनी त्या ठिकाणी काय त्यांना भेटवस्तू दिल्या, काही मागण्या केल्या. इंग्रज चतुर होते. हेनरी त्यांचा वकील, त्यांच्या माध्यमातून त्यांनी काय केलं, या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये भेटवस्तू तर दिल्या, परंतु त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना एक विनंती केली त्या ठिकाणी त्यांनी, आणि एक मागणी केली. काय मागणी केली की महाराज, आपलं राज्य आता वाढतंय, या ठिकाणी अनेक गोष्टीची आपल्याला आता गरज भासणार आहे, अनेक लिखाणाची गरज भासणार आहे, अनेक पंडिताची गरज भासणार आहे, अनेक कारखान्याची आपल्याला गरज भासणार आहे. महाराजांना देखील सर्व माहित होतं. ते म्हणले पुढे बोला. आमची एकच विनंती म्हणे की आपल्या ह्या राज्यामध्ये नाणे बनवणे, सिक्के बनवणे हे जे काम आहे ते आम्हाला द्या. अत्यंत कुशलतापूर्वक, व्यवस्थित, सुंदर, सुबक आणि आपल्याला परवडतील असे नाणे, म्हणजे आजच्या भाषेत कॉईन, रुपये आम्ही बनवूया. हे काम आम्हाला द्या, आम्ही ते तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू आणि बनवून देऊ. तर त्याचे काही नमुने देखील त्यांनी दाखवले. महाराजांनी ते बघितलं. महाराजांकडे दूरदृष्टी होती. त्यांनी स्मित केलं, त्यांचा पाहुणचार स्वीकारला आणि नंतर निर्णय कळू म्हणून त्यांना बाजूला केलं. मात्र त्यांनी ते काम दिलं नाही. त्यांनी टांगसाळ किंवा काय म्हणता येईल त्याला, सोनार, लोहार, तांबटकरी आपल्याकडचे जे असतील तत्कालीन व्यवस्था, त्याच लोकांना ते काम दिलं. म्हणजे काय, एका अर्थाने स्वदेशी लोक आपल्याच लोकांना रोजगार, कारागिरी दिली आणि विश्वास देखील त्यांच्यावरच टाकला आपल्याच लोकांवर. एकदम महत्वाचं खातं दुसऱ्याकडे दिलं, आपलं कसं व्हायचं? त्यांनी ते इंग्रजांची ती मागणी फेटाळली आणि एक प्रकारे स्वदेशीचा किंवा स्वचा नारा त्याच काळात राज्याभिषेकाच्या दिवशी शिवाजी महाराजांनी दिला. त्याचबरोबर हा स्व किंवा हे कौशल्य याचा ज्यावेळेस आम्ही विचार करतो किंवा अभ्यास करतो महाराजांकडे बघून, आपल्या शेजारी गोव्यामध्ये पोर्तुगीजांचं राज्य होतं. गोवा महाराष्ट्र बऱ्यापैकी एकच आहे, कोकणाचाच भाग आहे गोवा. तर ते पोर्तुगीज देखील धूर्त होते. एकटे शिवाजी महाराजांना फक्त या ठिकाणच्या शाह्या ज्या आहेत, 4 शाह्या, यांच्या विरुद्धच लढावं लागलं नाही, तर हे इंग्रज आणि पोर्तुगीज यांचे संकट त्यांनी ओळखलेलं होतं. त्या पोर्तुगीजांनी काय केलं होतं, कोकणामधलं मुख्य जी तिथली मच्छीमारी आणि मिठाचा मेन व्यवसाय, तर ते जे मीठ त्या ठिकाणी तयार होतं, त्या मिठाच्या ऐवजी त्यांनी त्यांच्या देशातून मीठ मागून किंवा त्यांच्या तंत्रज्ञानाने बनवलेलं मीठ, अत्यंत पांढरं शुभ्र आणि दाणेदार मीठ कमी खर्चात त्या ठिकाणी ते द्यायला सुरुवात केली, विकायला सुरुवात केली. तेव्हा खुला व्यापार होता. हे महाराजांना कळालं. स्थानिक लोकांचा रोजगार बुडू लागला, त्यांचे मिठाचे आगार तसेच राहू लागले आणि दुसरेच लोक नफा कमवू लागले. मीठ तर अत्यावश्यक वस्तू. महाराजांकडे जेव्हा तक्रार गेली, महाराजांनी हेरलं, त्यांना बंदी घातली नाही, मात्र असा काही टॅक्स लावला त्यांच्या त्या आयात केलेल्या किंवा त्यांनी बनवलेल्या त्या दाणेदार मिठावर, तेही चालू द्या, पण त्याचा टॅक्स मोठा असेल आणि त्याची किंमत बाजारातल्या आपल्याकडे तयार होणाऱ्या मिठापेक्षा जास्त असेल, अशी केली आणि साहजिकच स्थानिक लोकांचा रोजगार त्या ठिकाणी मोकळा राहिला. असा दूरदृष्टीचा हा राजा, स्वला पुढे घेऊन जाणारा राजा. बऱ्याचदा हे राज्याभिषेकाच्या निमित्ताने अनेक गोष्टी पुढे येत असताना ज्यावेळेस शिवाजी महाराजांविषयी पैलू शिवाजी महाराजांचे उलगडले जातात, काही तहानुसार मजबुरीने इंग्रजांनी काय केलं की आपल्याला आरमारी शिक्षण देण्याचं, नौका बांधून देण्याचं ठरवलं. तो एक सुरतेतला एक तह होता, तो त्यापैकी ती रचना होती आणि त्यांनी त्यांचे कारागीर, तंत्रज्ञ महाराजांना पुरवले. महाराजांना माहित होतं ज्याचं समुद्रावर राज्य त्याचं हिंदुस्थानवर राज्य. पर्वताचे तर आपण राजे होतोच, पण समुद्राचं देखील त्यांना एरिया माहित होता. तिथे पहिल्यांदा जर त्या ठिकाणची जलसेना कोणी बनवली असेल तर छत्रपती शिवाजींनी बनवली. आरमार छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं. विज्ञाननिष्ठ राजा
त्यामुळे शिवाजी महाराजांना म्हटलं जातं की ज्या काळात समुद्रगमन, समुद्रातून बाहेर जाणे हे त्या ठिकाणी पाप किंवा चुकीचं समजलं जायचं, त्या काळात शिवाजी महाराजांनी त्या सागर देवतेचं, समुद्राचं महत्त्व ओळखलं आणि आरमार उभारण्याचं ठरवलं. ते धूर्त इंग्रजाकडून जबरदस्तीने त्यांच्याकडे ते मोठं नॉलेज होतं. बघा, मागे तुम्हाला बोलताना मी प्रवास नावाच्या पुस्तकाविषयी बोललो होतो किंवा बोर्ड रूम विषयी बोललो होतो. तर त्या प्रवास पुस्तकामध्ये समुद्रातल्या या सर्व वाहनाची माहिती आहे. तर त्या अच्युत गोडबोलेंचं पुस्तक आहे, त्याला कोणाला संधी मिळून त्याने वाचा. तर ती नौका, जहाज बनवायचं तंत्रज्ञान या पोर्तुगीजांकडे होतं, इंग्रजांकडे होते. ते दूरवरून त्याच वाहनाद्वारे इकडे आले होते. तर हे आरमार बनवत असताना इंग्रज सहकार्य करू लागले आपल्या लोकांना. महाराजांनी ओळखलं हे जबरदस्तीने आपल्याला सहकार्य करतात. त्यांना मदतीला आपले भारतीय कारागीर दिले. नारळाचे, पोपळीचे मोठमोठे आंब्याचे झाडं तोडले आणि ते आंब्याचं झाड सर्वात उत्कृष्ट झाड असते या कामासाठी. तर त्या ठिकाणी ते बनवू लागले, संपूर्ण बनवलं. अचानक त्या इंग्रजांच्या लक्षात आले की अनेक नौका, अनेक मोठमोठे जहाज तयार होत आहेत. हे जर पूर्णत्वाला गेले तर आपली समुद्रावरली सत्ता संपेल, शिवाजी महाराज आपल्याला कधी काढून देतील. म्हणून त्यांनी रात्रीच एकदा ते पळून गेले, करार मोडला. महाराजांकडे हा निरोप गेला. महाराज हसले, कारण दूरदृष्टीचा राजा होता. त्यांनी ओळखलं आणि त्यासोबत जे कारागीर दिले ते आपल्या इकडचे स्थानिकचे सुतार, त्यांना विचारलं, बाबांनो आपलं ठरल्याप्रमाणे झालंय का? त्यांनी माना हलवल्या आणि उर्वरित काम आम्ही करण्यास सक्षम आहोत. कारण त्यांना तसंच शिकवलं होतं की तुम्ही लक्ष द्या आणि ते शिकून घ्या. आणि मग त्यांच्या हाताखालच्या कारागिरीने पुढच्या नौका, जहाज त्या ठिकाणी बनवले. म्हणजे असा हा विज्ञाननिष्ठ राजा, अगदी काळाचे पुढे जाऊन पाहणारा राजा आपल्या हिंदुस्थानात, भारतात होऊन गेला. आणि त्यांच्या ह्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने हा स्वचा जो जागर आहे, स्वदेशीचा जो जागर आहे, आपण करत असताना फक्त स्वदेशी मित्रांनो आपण म्हणतो, हे स्वदेशी म्हणत असताना अनेक गोष्टी येतात. जसं मी सांगितलं तुम्हाला, महाराजांनी काय केलं, इथल्या कारागिरांना टंकसाळ किंवा ते नाणे पाडण्याचं काम दिलं. तसं स्वहस्ताक्षर आजच्या काळामध्ये आपण त्याचाही वापर केला पाहिजे. सर्व AI वरती किंवा इतरावरती डिपेंड न राहता आपली जी मातृभाषा आहे, स्वतःची मातृभाषा, त्यातून विकास होतो बा. लहान मुलांचा असेल किंवा आपला असेल तर त्या मातृभाषेला जपलं पाहिजे. इंग्रजीच्या किंवा अन्य इतर जागतिक ज्ञान भाषेच्या वेड्यापायी लोक घरातही आता पाण्याला पाणी आहे म्हणण्याच्या ऐवजी लहान मुलांना वॉटर वॉटर म्हणायला शिकवतात. कुठपर्यंत ते योग्य आहे? काळ त्याला शिकवल बाकीच्या गोष्टी, परंतु आपली जी मातृभाषा आहे, ज्यातून आपले रिदम बाहेर पडतात, त्या मातृभाषेला, स्वभाषेला महत्त्व दिलं पाहिजे. ते करत असताना छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात, आपल्या निमंत्रण पत्रिका असतात. आता एक नवीनच फॅड आले, साधे निमंत्रण पत्रिका लोक वेडिंग वगैरे काय काय इंग्रजी शब्दामध्ये बनवतात. काय मजा आहे त्याच्यावर. तर ती जी आपल्या निमंत्रण पत्रिका असेल, आपले वाढदिवस आपल्या भारतीय पद्धतीने ओवाळून साजरे करणं असेल, हा एक स्वदेशी किंवा स्वचा जागर करण्याचा जो प्रकार आहे. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्या शिवराज्याभिषेकाच्या दिवशी काय केलं, एक राजमुद्रा त्या ठिकाणी प्रकाशित केली. कुठलाही राजा असेल तर त्याचा एक शिक्का असतो, त्याचा स्टॅम्प, त्याला राजमुद्रा म्हटली जाते. तत्कालीन अशी पद्धती होती. अनेक आपले भारतीय राजे देखील पारसी भाषेमध्ये बनवायचे राजमुद्रा. महाराजांनी ते तोडून दिलं बंधन आणि स्वभाषा किंवा या ठिकाणची, या देशीयांची भाषा संस्कृतमध्ये आपली राजमुद्रा लिहिली. ती राजमुद्रा आपल्याला माहित आहे, प्रति पंचंद्र लेखे हृदिस्पूर्वी स्वंदिता शासनो शिवसैष्णो मुद्रा भद्राय राजते. माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकताना कंटाळा येत नाही आपल्याला. मात्र आपल्याला या ठिकाणी लढाया शिकायच्या नाही, तर पंच परिवर्तन जे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय त्याच्याकडे आपल्याला थोडासा प्रकाश टाकायचा आहे. अशा प्रकारे हा जो स्वचा नारा आहे किंवा स्वदेशीचं जे जागरण आहे, शिवाजी महाराजांच्या काळापासून आजपर्यंत अत्यंत महत्वाचं आहे. अनेक गोष्टींनी आपल्याला हा आपल्यातला स्वाभिमान असेल किंवा स्वनिर्मिती असेल, स्व इनोव्हेशन असेल, याला महत्व दिलं पाहिजे. आणि तुटकं फाटकं जे असेल ते आपलं घर असेल, आपले आई वडील असतील, यांना महत्व दिलं पाहिजे. नसतं लोकांचं खूप चांगलं आहे हो, काय करायचं त्यांचा महल आपल्याला, तो दुरून डोंगर सांगले, आपल्याला आपलं आणि आपल्याला चांगलं म्हणायचं आपण या ठिकाणी शिकलं पाहिजे. तर हा एक स्वचा जागरणानंतर दुसरा जो या ठिकाणचा जो विषय येतो शिवचरित्राच्या माध्यमातून, तोही मला या ठिकाणी मांडायचा आहे. तो म्हणजे कुटुंब प्रबोधन. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराज आपल्याला माहिती आहे कर्तव्य कठोर होते ना. राजा झाला म्हणजे दिलदार, कोणी काही मागितलं की मंजूर, असं महाराजांकडे नव्हतं. महाराज कर्तव्य कठोर होते, जे योग्य ते द्यायचे. आज जी आपल्याकडे कुटुंब व्यवस्था आहे पहा, आजची कुटुंब व्यवस्था फार अगदीच विचित्र पद्धतीने झालेली आहे. पंचपरिवर्तन हे विषय मांडत असताना मी सुरुवातीला स्व मांडला,
दुसरं कुटुंब जे आहे किंवा कुटुंब प्रबोधन मांडत असताना किंवा आपल्याला समजून सांगत असताना शिवचरित्रातून त्याची उलगडा करत असताना हे जे बदलत्या कुटुंब संरचनेचे जे स्वरूप आहे, ज्यात कधी आपण समस्याच ऐकल्या नव्हत्या त्या समस्या आता आपल्या समोर आल्या. पूर्वीच्या काळी एकत्रित कुटुंब होतं, आजी आजोबा होते, काका काकू असायच्या, अनेक गोष्टी मजेशीर होत्या, अनेक भावंड असायचे. आता ते राहिले नाही. आता आलेली आहे विभक्त कुटुंब पद्धती. विभक्त कुटुंब पद्धती एक ठीक आहे. विभक्त कुटुंब पद्धती पाहत असताना किंवा आपण समजून घेत असताना आपल्याला माहिती आहे कुटुंब एकत्र राहू शकत नाही, मात्र आपण सर्व एकमेकाचे हितचिंतक राहू शकतो आणि तसं आपल्याकडे चालू देखील आहे. परंतु ह्या जागतिकीकरणामध्ये, ह्या ग्लोबलायझेशन मध्ये गमती मोठ्या विचित्र होऊ लागलेल्या आहेत. बघा, ह्या भारतीयत्वाचा किंवा ह्या हिंदू संस्कृतीचा जो आपण नेहमी अभिमान बाळगतो त्यातला कुटुंब हा एक कणा आहे आपला, तर त्या कुटुंब व्यवस्थेवरती घाला घातला जाऊ लागलेला आहे. एकल पालकत्व आता आलेले येऊ लागलेले. किती शब्द किती असं विचित्र वाटतो. एकल पालकत्व म्हणजे अनेक कारणामुळे आजकाल ज्या पूर्वीच्या काळी कुठेतरी मुंबई दिल्लीत घटना घडायच्या की डिवोर्स असेल, घटस्फोट असेल किंवा काहीतरी करार पद्धतीने लग्न करतात. दोन्ही जोडपे आता काय करतात, पैसा कमवतात, त्याच व्यवस्थेत ठरवतात मी 10 वर्षासाठीच लग्न करील, मी 2 वर्षासाठीच लग्न करेल, कारण दोन्ही सक्षम असतात. त्या अशा एकल पालकत्वाचा जो सध्या धोका येत आहे तो धोका समाजाने आणि आपण टाळला पाहिजे किंवा त्याकडे देखील आपण थोडंसं दूरदृष्टीने त्या विषयाकडे बघितलं पाहिजे. त्याचबरोबर त्या एकल पालकत्वाचा धोका कमी होतो की काय, अन्यही काही गोष्टी या ठिकाणी त्याला जोडूनच येऊ लागलेल्या आहेत कुटुंब व्यवस्थेमध्ये. मजेशीर गोष्टीत पहा, मूल जन्माला न घालण्याचा निर्णय, आम्ही आमचं करिअर करणार आहोत. मग करिअरच्या याच्यामध्ये मूल होऊ द्यायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, जागतिकीकरण मी तुम्हाला अगोदरच म्हटलं, आपण जरी घनसावंगीत असलो तर मुंबईकर, पुणेकर, दिल्लीकर काय करतात आपल्याला 0 मिनिटात कळते. काळच एवढा बदललाय, भारताने एवढी प्रगती केलेली आहे की आपण बघितलं मागे चंद्रयान आपण इथून सोडलं, ते चंद्राच्या दुसऱ्या टोकावर गेले आणि त्याला इथून आपण रिमोटद्वारे सेन्स करतोय. म्हणजे काळ किती बदललाय. तुम्ही मुंबईला कमी नाहीयेत, तुम्ही दिल्लीकरांना कमी नाहीत, आपण एकच आहोत. फक्त आता आपण या ठिकाणी एक क्षेत्र निवडलेलं आहे, कौशल्य आधारे आपलं करिअर बनवायचं. तर मग हे जे अनेक लोक मोठा पैसा कमवतात, म्हणजे तुमच्याकडे पैसा आलाय, वय वाढले, जागतिक विचारांचं भांडार त्या ठिकाणी तुमच्या डोक्यामध्ये पेरलं जातंय, किंवा आपल्याकडचं कसं बेकार असा एक प्रकारचे टीव्ही सिरियल मधून आपल्याकडे संस्कार होते. मग त्यातनं मला माझं करिअर करायचंय, मूल जन्माला घातलं तर करिअर उद्ध्वस्त होईल. IT क्षेत्र आम्ही जे ऐकतो इतकं खतरनाक झालंय की ज्या तरुण तरुणींना ते नोकरीला घेतंय, करार करतंय, त्या कालावधीमध्ये तुम्हाला मूल जन्माला घालता येणार नाही. त्या बदल्यात ते भत्ता देत आहे. अनेक ते विषय आपल्या डोक्याच्या बाहेरून जाईल, तो मी तिकडे जास्त जाणार नाही. परंतु जे काही तारुण्यातले जे जोडपे असतात त्यांना त्यांचे एग्स प्रिझर्व करण्यासाठी देखील ते भत्ते देत आहेत. काळ खूपच पुढे गेलेला आहे. मी तुम्हाला मुंबई बरोबर यासाठी नेलं की तुमच्यातला सुद्धा हे ब्रेन जागा असला पाहिजे, जगात काय चाललं आपल्याला कळलं पाहिजे. असं मूल जन्माला घालण्याचा जो काही निर्णय असेल किंवा मुली विवाहानंतर दोन्ही घरची काळजी घेतात, कदाचित त्यामध्ये चांगलंच असू शकतं, परंतु ह्या गोष्टीविषयी आपणही अलर्ट राहिलं पाहिजे. समानतावादी कुटुंबाचा उदय आता पुढे पुढे येऊ लागलेला आहे. अनेक गोष्टी काही सध्याच्या काळामध्ये ह्या नवीन बदलत्या संरचनेत आलेल्या आहेत, त्याविषयी आपण अलर्ट राहिलं पाहिजे. आणि आणखीन एक कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, आता मी 47, 48, 49च्या या वयामध्ये आहे. आम्ही कधीच एवढे ते तृतीयपंथी पाहिले नव्हते रोडवरती. पहिले ह्या 4-2 वर्षात ते कुठेही दिसतात. कुठून आले ते? काय भानगड काय? बदलतं जनरेशन आहे, बदलत्या गोष्टी आहेत. त्यामुळं अशी जी काही तृतीयपंथी समुदाय आहे त्या समुदायाविषयी त्यांनाही त्या ठिकाणी काही कारणास्तव जन्म त्यांना आईवडील असतात, परंतु दुर्दैवाने ते मूल जन्माला घालण्यास त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या त्यांच्यावरती काय म्हणतात ते डिसॅबिलिटी आलेली असती. तर असे जे कुटुंबाकडून नाकारलेले जे तृतीयपंथी असतात त्यांचाही काही जो काही संघर्ष आहे किंवा त्यांना कुटुंब सदृश्य वातावरण बनवण्यासाठी किंवा त्यांनाही आता महाराष्ट्र शासनाच्या 1% जागाच नोकरीसाठी राखीव केलेल्या आहेत, त्यांनाही आपल्याला काही सन्मान द्यावा लागेल किंवा तुच्छतेने त्यांच्याकडे बघून चालणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, अनेक गोष्टी ह्या कुटुंब प्रबोधनातून ज्यावेळेस आपल्याला कुटुंबाच्या बाबतीत
अनेक विषय करत असताना जेव्हा एकत्रित कुटुंब पद्धती राठोड सर सांगतील की आमचं कुटुंब असं होतं, चांगलं होतं, आणि आत्ताचं ते 2-3 कुटुंब पाहतात, त्यांनी त्यांच्या वडिलाचं कुटुंब पाहिलंय, ते त्यांच्या मुलाचं कुटुंब पाहतायत, स्वतःचं पाहतायत, तेव्हाच ते कधीतरी म्हणतात की पूर्वीचं चांगलं होतं. मग हे जर आपल्याला पूर्वीचं जुन्यातलं चांगलं म्हणजे नवनिर्मिती करायची, काय पुनर्निर्माण करायचं एक प्रकारे, हे पुनर्निर्माण करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीमध्ये, आता आपल्याला नोकरीमुळे काही कारणामुळे छोटे छोटे कुटुंबात राहावं लागेल, तर आपल्याला कुटुंबातलं वातावरण चांगलं राहावं म्हणून एकत्र भोजन असेल, सर्व आई वडील यांना एकत्र घेऊन आठवड्यातून एकदा व्हायला साप्ताहिक भोजन असेल किंवा कुठल्या तरी छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भजनासारखा कार्यक्रम असेल, एकत्र यावं लागेल. त्याचबरोबर कुटुंबाचं प्रबोधन जर आपल्याला करायचं असेल, घरात आपल्याला वेळ नसेल, दोघंही कमावते, मुलांच्याही भेटी होत नाहीत, अनेक संकट आहेत, तर त्यामुळे आपल्याला कधीतरी भ्रमण किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला फिरायला सर्व कुटुंबासोबत गेलं पाहिजे. आपल्याकडचा जो वेश आहे, भारतीय वेश जो आहे, तो कधीतरी सणावारात तरी आपण घालूया. इतकं फॅट निघलं या विदेशी कपड्याचं, मान्यच आहे, पण तू फॅशन म्हणून किंवा एक आपलं कल्चर म्हणून सणावारला आपला जो वेश असेल किंवा आपली जी भाषा असेल, इतर भाषांचा पगडा करत असताना आपली मातृभाषा कोणतीही असो, कोणतीही जशी असेल तशी, ऐराणी असो किंवा आपली त्या ठिकाणची मराठवाड्यातली असो किंवा कुठली भाषा असो, तिचा अभिमान बाळगून आपण तिला जिवंत ठेवून तिच्यात बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी कुटुंब प्रबोधन करत असताना महत्त्वाच्या वाटतात. मात्र हे करत असताना काही ठिकाणी बऱ्याचदा अनौपचारिक वातावरण बनवलं जातं किंवा बनवण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त त्या ठिकाणी म्हणजे प्रतिकात्मक नको, तर खऱ्या अर्थाने ओरिजिनली त्या गोष्टी झाल्या पाहिजे. सहज चर्चा कुटुंबामध्ये आपण बघतो, मी बघतो, खेडेगावामध्ये मुलगा आणि वडील यांच्यात संभाषणच कमी झालेलं. वडील घरात आले की मुलगा बाहेर, मुलगा घरात आले की वडील बेडवर किंवा बाजूला. तर हा सहज चर्चेचा, सहसंवादाचा विषयही या ठिकाणी झाला पाहिजे. त्याचबरोबर सध्याचे येणारं जे संकट किंवा आलेलं जे संकट आहे, मोबाईलचं संकट आहे. 4-5 माणसं एकत्र बसतात आणि अर्धा तास एकत्र असून संवादच होत नाही, सर्व मोबाईलमध्ये त्या ठिकाणी गुंतलेले असतात. म्हणून त्या ठिकाणी नो मोबाईल असा काही कालावधी आपल्याला घरात ठरवता येईल का? जेवताना मोबाईल वापरायचा नाही किंवा ठराविक 2 तास मोबाईल वापरायचा नाही किंवा आठवड्यातला 1 दिवस मोबाईल वापरायचा नाही. एक प्रकारे मोबाईलचा उपवास असं त्याला म्हटलं जातं. लोक मोठ्या हौशीने मजेने, आमचाही काही ग्रुप आहे, जेवायला आम्ही एकत्र बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर सर्व मोबाईलमध्येच बोलतात. तिथं एकत्र कशासाठी यायचं तर बोलण्यासाठी, आणि मोबाईलच काढतात. मग आम्ही ठरवलं सर्वांनी मोबाईल एकत्र टेबलवर ठेवायचे, आणि ज्याला कोणाला अगोदर फोन येईल त्याने जर तो उचलला, त्याला मोह नाही आवडला, तर त्याने त्या जेवणाचं बिल द्यायचं. म्हणजे बघा, हे मोबाईल एक संकट आहे आपल्या कुटुंब व्यवस्थेवरलं. त्याचा सकारात्मक आपण उपयोग करूया, मात्र अतिरेक टाळता आला पाहिजे. त्याचबरोबर मोठमोठ्या टीव्ही आपल्या घरामध्ये HD किंवा काय काय त्यामध्ये वायफाय कनेक्शन असणाऱ्या आपला इतका वेळ घेतात की त्या मालिका ज्या मागे पुढच्या 50 वर्षातही आपल्या घरात ते वातावरण येणार नाही, ते देखील आपल्याला शिकवतात. लहान मुलावरती ते संस्कार होतात, जे नको ते त्या ठिकाणी घडलं जातं. तर मग नो स्क्रीनिंग टाइम आपल्याला काही ठरवता येईल का घरात, की ह्या ठराविक वेळेमध्ये टीव्ही पाहायचाच नाही? ठीक आहे, आई आहे, वडील आहे, यांचा आता काही गोष्टी पुढे गेलेत, त्यांनी एक आनंद विरंगुळा म्हणून काही वेळ पाहावा, पण मुलासोबत किती टीव्ही पाहावा त्या ठिकाणी त्याचं नो स्क्रीनिंग टाइम देखील आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे आणखीन त्याचबरोबर हे जे कुटुंब व्यवस्थेतलं आणि समाजातलं जे आपल्याकडे मातृदेवो भव पितृदेवो भव म्हटलं जातं, आता नवीन जे संकट येऊ लागलेले, खूप काही कुटुंबावर बोलता येईल आपल्याला. आता लिव्ह इन रिलेशन आले किंवा अनेक प्रकारच्या मैत्री आल्या. मित्रांनो, हे टाळलं पाहिजे अनेक काही गोष्टीत, पण मला वाटतं त्याच्यात जास्त न जाता पुढच्या पिढीकडे आपल्याला मूल्य देता आले पाहिजे. ज्यावेळेस आपण पाहतो, लहान मुलं पाहतात, आपली आई आजीच्या पुढे करते, आजीला नमस्कार करते, आजोबांना त्या ठिकाणी वंदन करते, त्यांना मदत करते, त्यांच्या कामात त्यांची जी काही आवश्यकता असेल ते देते. नकळत त्या मुलावरती ते संस्कार होतात, आणि ज्यावेळेस ते मोठे होतात तेही मग त्यांच्या आई वडिलांना म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीची वागणूक देतात. आपणच जर घरामध्ये ते काय म्हणतात, घरातले प्रमुख माणसं जर घरातल्या वृद्धांना त्या ठिकाणी त्रास देत असतील किंवा बाजूला करत असतील, लहान मुलं ते पाहत असतात, ते मग तुम्हाला तेच करणार. त्यामुळे कुटुंब व्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची. पैसा कमवणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एक अभिनंदन आहे की तुम्ही ITI ची निवड केलेली. तुमचा रोजगाराचा प्रश्न संपलेला आहे, स्किल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. राठोड सरांची टीम तुम्हाला ते चांगल्या प्रकारे नॉलेज देणार आहे.
तुमचा व्यवसायाचा प्रश्न संपणार आहे, पैसा आपल्या हातात येणार आहे. पैसा हातात आल्यावर पुढे काय? स्वैराचार, पैसा आला की विनाकारण खर्च, निघाले फिरायला, ह्या गोष्टी टाळण्यासाठी पुढच्या गोष्टी जे आपल्यातल्या टिकायच्या त्यासाठी हे या ठिकाणी पंचपरिवर्तन आहेत. स्वभगत नंतर आपण त्या ठिकाणी दुसरा कुटुंब परिवर्तनाला किंवा कुटुंब संरचनेविषयी मी तुम्हाला माहिती दिली. त्यानंतर आपल्याला परत एक विषय त्या ठिकाणी ह्या पंचपरिवर्तनाच्या निमित्ताने महत्त्वाचा जो आहे पर्यावरणाचा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी गाती सुस्वरे. हे काय? पर्यावरण म्हणजे फक्त झाडीच का? झाडी तर लावलीच पाहिजे. किंवा आजकाल त्या ठिकाणी वृक्षाची लागवड असेल, आपल्या आयटीआयमध्ये खूप झाडी लावलेली आहेत. आता आम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहिली, त्यांना लेबलिंग पण केलेली, ते सर्वांनी पाहिलं. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन पण केले. आपण त्याचं संवर्धन पण करताय. परंतु हा एक आपला आदिवास झाला. आपल्या ठिकाणी गाव टेकडीवरती, पडीक जमिनीवरती, रोडच्या कडेला आहे. आजकाल एक फॅशन आलेली सीड बॉलचा प्रकार, की अनेक ज्या आपल्या देशी बिया आहेत त्यांना मातीमध्ये एकत्र करायचं आणि डोंगरावरती, इथं आयर्मल डेगून डोंगरावरती मागे कोणतरी प्रयोग राबवला, डाकेबळच्या डोंगरावरती. तसं ते सीडबॉलचं असेल किंवा आपल्या ठिकाणच्या पडीक जमिनीमध्ये असेल किंवा आपल्या घरासमोर असेल, आपण आपल्या परीने, मग आपला वाढदिवस असो, विशेष दिन असो, किंवा आता तुम्ही ITI मधून पास झाला, चला एक झाड लावा आजची आठवण म्हणून. ते झाड मोठं होणार आहे मित्रांनो, ती खुणगाट राहणार आहे. म्हणजे अशा अनेक निमित्ताने सेलिब्रेशन करत देखील आपण त्या ठिकाणी झाडे लावू शकतो, वाढदिवस साजरा करू शकतो, रिकाम्या जागा सुशोभित करू शकतो. वृक्षाशी त्या ठिकाणी नातं जोडत असताना आपल्याकडे पाणी देखील महत्त्वाचे, काय त्याला जल जंगल वगैरे म्हटलं जातं. ते पाणी पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. असं म्हटलं जातं की कधी या ठिकाणी येणाऱ्या काळात वाळवंट देखील होऊ शकतो. मग हे संभाव्य धोके जर टाळायचे असतील आपल्याला, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पाण्याची बचत, पाणी कसं वाचवायचं. आपण बघतो आपल्या बोरला मुबलक पाणी, मग आपल्या नळाला कधीच तोटी नसते. ज्याच्या नळाला नाही तोटी त्याची बांधिलकी खोटी. पाणी भरपूर आहे म्हणून खूप सांडायचं का? तर पाण्याचा वापर चांगला केला पाहिजे, त्याचा उपयोग सुव्यवस्थित उपयोग केला पाहिजे. मग तो शेतीसाठी असो, पिण्यासाठी असो किंवा अन्य कुठल्याही कारणासाठी असो, तर पाण्याचा चांगला वापर करायचा आपण शिकलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला ह्या वनस्पती संदर्भाने एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, वनस्पतींना ही संवेदना असतात. तुम्हाला माहिती आहे का? हे झाडं जे आहेत, हे झाडं बोलतात असं म्हटलं जातं. यांना संवेदना असतात, यांना सुख दुःख कळतंय त्यांना. जगदीश चंद्र बोस आपल्याकडे एक वनस्पती शास्त्रज्ञ होऊन गेले. यांनी काय शोध लावला की वृक्षांना, झाडांना संवेदना असतात, त्यांना सुख दुःख कळतं, त्यांना त्या ठिकाणचा जे काही वातावरणातले बदल कळतात. मग त्यांच्या मित्रांनी त्यांची चेष्टा घ्यायला सुरुवात केली. तुम्ही बोस असं म्हणताय म्हणे, तर मग आम्हाला सांगा की जर आपण गोड खाल्लं तर आपण हसतो, बरं वाटतं, पॉयझन खाल्लं तर आपला मृत्यू होतो, मग झाडांचा होतो का? ते म्हणले हो होतो. मग ते म्हणले एक आम्हाला प्रयोग दाखवा. त्यांनी काय केलं, त्या जगदीशचंद्र बोसांसमोर 2 रोपटे आणले, छोटे छोटे ग्लास आणले. एका ग्लासामध्ये साधं पाणी ठेवलं, त्यात रोपटं ठेवलं, आणि दुसऱ्या ग्लासामध्ये एका पुडीतलं पावडर काढलं. त्यांना, त्या बोसांना ते म्हणले पॉयझन आहे, विष आहे. ते त्या दुसऱ्या ग्लासात टाकलं आणि त्याच्यामध्ये दुसरं रोपटं ठेवलं मुळासहित. म्हणजे असे एका चांगल्या पाण्यात मूळ, एका झाडाचे आणि दुसऱ्या झाडाचे विषाच्या पानामध्ये मूळ ठेवले आणि सांगितलं एक 10-12 तासानंतर काय परिवर्तन होईल. बोस म्हणाले हे पॉयझन मुळाद्वारे आतमध्ये जाईल आणि हे झाड सुकून रिक्कल जळून जाईल, ते म्हणे सुकलं जाईल ते, आणि दुसरं झाड टवटवीत राहील. ठीक आहे म्हणले, तुमचा प्रयोग आपण बघू. 10-12 तासांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी ते बघितलं तर दोन्ही झाडं टवटवीतच दिसले. बघा गंमत काय, शास्त्रज्ञ सांगतात की असं होईल, पण तिथं तर तसं झालंच नाही. वाय दिस इज हॅपन. असं काय झालं? बोस त्यांनी थोडं डोकं खाल्लं, परंतु त्यांच्यातला शास्त्रज्ञ, त्यांच्यातल्या त्यांच्या प्रयोगावर असणारा त्यांचा विश्वास, ते हसले आणि त्यांनी ती जे झाड सुकलं नव्हतं, पॉयझन टाकलं, तो ग्लास घेतला, त्याला बाजूला काढलं आणि ते पाणी त्यांच्या समोरच गटगटा पिले. ते त्यांचे मित्र सांगत होते अरे बोस थांबा थांबा, त्यात पॉयझन आहे. ते म्हणले नाही, ज्या ते झाडाला काही झालं नाही त्या तुमचं पॉयझन खोटे, मला काहीच होणार. कारण त्यांच्या मित्रांनी त्याची गंमत केली होती, ते पॉयझन नव्हतं, साधं पावडर होतं. म्हणजे बघा अशा गमती घडतात. हे जे झाडं आहेत
त्यांना खरोखर संवेदना असतात. अनेक प्रयोगांती त्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला जायचं म्हटलं, इतकंच काय, सकारात्मक नकारात्मक बदल देखील झाडांना कळतात. तो एक प्रयोगाचा आणि बॉटनीचा विषय वेगळ्या पद्धतीने आपण त्याला त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. पर्यावरणाचा विषय समजून घेत असताना आता प्लॅस्टिकचा विषय येतो. प्लॅस्टिक मुक्ती किंवा सिंगल यूज प्लॅस्टिक वापरायचं नाही. आज बाजारात गेलो आपण, काही जर घ्यायचं म्हणलं तर प्लास्टिकची पिशवी, पातळ पिशवी, काहीतरी किरकोळ पैशामध्ये ती येते आणि त्यांचा वापर इतका होऊ लागलाय की आपण पाहतो कधीतरी ते जनावरांच्या पोटात मोठं गाठोडं निघलं, 2 किलोचं 1 किलोचं, मोकाट जनावर जे असतात ना ते पाहिले, किंवा जिथे कुठे प्लास्टिक जमिनीमध्ये जातं वर्षानुवर्षी ते कुजतच नाही. अत्यंत घातक असं या वसुंधरीला आहे प्लास्टिक. जिथं आवश्यक आहे तिथे जरूर वापरा, परंतु उगाच किरकोळ गोष्टीला आपण त्याचा स्वैर वापर करतो. तर त्या प्लास्टिकवरती निर्बंध आणले पाहिजेत. शासनाने कायदा केला, मग शासन कायदा केल्याने हेल्मेट घालायची सक्ती आहे, परंतु आपण हेल्मेट घालतो का? बऱ्याचदा पाहतो. मग आपणच आपल्याशी गुणगाठ बांधली तर त्या ठिकाणी ह्या प्लास्टिकच्या सिंगल यूज ज्या पिशव्या आहेत त्यांच्या वापरापासून आपण दूर राहू शकतो. म्हणजे काय, बाजारात गेलो, मान्य एक जुसापी म्हटलं म्हणतो आम्ही त्याला सहज विनोदाने, जुन्या साड्यांची पिशवी, छोटीशी पिशवी जर आपल्या बॅगमध्ये किंवा खिशामध्ये ठेवली, आपण जे काही खरेदी करायची त्याच्यात घेऊन येऊ शकतो ना. एकदा सवय लागली तर आपण प्लास्टिक नो प्लास्टिक म्हणणार. किंवा आता पर्यावरणपूरक त्या ठिकाणचे ताट, एक डॉक्टर झोटिंग नावाचे परभणीचे डॉक्टर आहेत, ते कुठेही पंक्तीला जेवायला गेले तर त्यांच्या पिशवीमध्ये, जसं मी जुसापी म्हटलं तसं त्यांच्या पिशवीमध्ये घरचं ताट असते. पूर्वीच्या काळी होतं ना, आपण पंक्तीला जेवायला जाताना ताटं घेऊन जायचो डॉक्टर सर. आता ते रिसायकल होण्याची गरज आहे. विनाकारण आहे जे आपण प्लास्टिक वापरतो. हा बघा, सामूहिकता त्यातून येते. तर हे जे काही म्हणजे हा जो कुटुंब व्यवस्थेतला, कुटुंबापासूनच समाज बनतो ना. जसं डॉक्टर राठोड सरांनी सांगितलं की सर्व मिळून आता जर तुम्हाला इथे एकत्र पंगत द्यायची म्हटलं तर मोठा खर्च येईल, आणि तुम्ही सर्वांनी जर घरून 2-2 पोळ्या, छोटी मोठी भाजी किंवा विशेष सेलिब्रेशन करायचं असेल तर काय गोडधोड घेऊन आला तर किती मोठा गोपाळकाला होईल, तो काय मजा असेल ती. पूर्वीच्या काळी सामूहिकतेतून असे कामं केले जायचे. मोठा प्रकल्प तो एकट्याच्याने करणं व्हायचं नाही, सर्व हातभार लावायचे. त्याला पंजाबी भाषेत कर सेवा म्हणतात आणि मोठं काम होऊ जायचं. किंवा आजकाल भंडारे म्हणतो आपण, किंवा मोठमोठे जे गावातले कामं असतील, पूर्वीच्या काळी माळवदाचं पेंट टाकणे असेल किंवा अन्य काही सामूहिक, हे आता कुठेतरी रिसायकल होण्याची गरज आहे. सामूहिकतेतून गरज नाही पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करायची. आता टेंडरिंगची सिस्टीम आणि काही कॉन्ट्रॅक्टदार लोकांना पैसे देऊन कर, विनाकारण आपण आपल्या पैशाचा अपयोग करतो. सामूहिकतेतून, कुटुंबातून, समाजातून आपलं हित साध्य करायचं असेल तर सामूहिकतेला फार महत्त्व आहे. मते अनेक असतील, सर्वांचं मत घेत निर्णय एक करून आपण ह्या गोष्टी अंमलात आणू शकतो. तसं ते डॉक्टर झोटिंग काय करतात, त्यांनी ठरवलंच आहे, पंक्तीला आपल्या जवळचं ताट काढतात. ते त्यांचं बघून त्यांचे मित्र अनुकरण करू लागले. फार मोठे डॉक्टर आहेत, मोठ्या त्या ठिकाणी त्यांचा मोठा स्टाफ आहे, तेही त्याचं अनुकरण करू लागले. आपल्याला असं काही करता येईल, प्लॅस्टिक वापरायचं. किंवा जर प्लॅस्टिकमध्ये जर कोणी प्लॅस्टिकच्या ग्लासात पाणी देत असेल तर आपण शक्यतो ते टाळायचं. हे किती चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, छोट्याशा हिताकडे बाबून आपली ही जी वसुंधरा आहे, आपली जी ही सुंदर अशी पृथ्वी आहे, हिला घाण करण्यासाठी आपण मदत करू नये. तो संस्कार आपण या निमित्ताने घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळात देखील अशा अनेक काही गोष्टी घडत होत्या, किंवा त्या काळापासूनच किंवा त्याच्या अगोदरपासूनच समुद्राला जे नारळ सोडणे असेल, एक प्रकारे समुद्र ही देवताच म्हटले. किंवा आपणच त्या ठिकाणी सकाळी सकाळी उठल्या काय म्हणतो, कराग्रे वस्ती लक्ष्मी, किंवा समुद्रवसिनी देवी पर्वतस्तन मंडिते विष्णुपत्नी नमस्तो घेऊन, म्हणजे आपण समुद्राला देव म्हटले, पाण्याला देव म्हटले. देव म्हणजे काय, पवित्र. देव म्हणजे फार अंधश्रद्धेत जायचं नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं, शिवाजी महाराज विज्ञाननिष्ठ होते. का? फक्त त्यांनी समुद्र पार करण्यालाच परवानगी दिली असं नाहीये, तर त्यांच्या मोहिमा पहा. त्यांच्या मोहिमा, कोणत्या मोहिमा त्यांच्या? त्यांचा गनिमी कावा होता. अमावस्येच्या दिवशी कुठले कार्य करण्याला लोक परवानगी देत नसत किंवा घरात बसून झोपून राहायचे. त्यांनी ते जनमानस हेरलं, शत्रू या ठिकाणी बेसावत असतोय, तोच दिवस त्यांनी मुहूर्ताला निवडला किंवा त्याच दिवशी आक्रमण केले. बघा, शिवचरित्रामध्ये जर आपण गेलात, अमावस्या हा शिवाजी महाराजांचा आवडीचा विषय आहे. रात्रीच्या वेळी त्यांनी हमले केलेले आहेत आणि आता तेच रिपीट होऊ लागले. समोरासमोर सैन्य न लढता आता बदललेला काळ आहे. तर शिवाजी महाराजांनी विज्ञाननिष्ठ राहत असताना अमावस्येलाही पवित्र मानले. त्याचबरोबर एक प्रकार असा होता की खोटं बोलणे म्हणजे पाप आहे. नरोवा कुंजरोवा त्यातलं पळवाट महाभारतात निघली. पण छत्रपती शिवाजी महाराज एवढे भारी होते की केसाला दुसतंय, खटासी असावा, खटनट वगैरे त्यांनी ते हेरलं
आणि उद्धटाशी उद्धट हे इतके राज्यकर्त्यांची ताकद एवढी मोठी वाढली, यांना फसवलं पाहिजे, यांना गंडवलं पाहिजे, कारण समोरासमोर लढलं ते आपल्याला ऐकणार नाही. ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या वयाचे होते, तुम्ही 10वी नंतर ITI ला आला, 16 क्रॉस केलेले, 16 वर्ष आपल्या जीवनामध्ये त्यावर अनन्यसाधारण महत्व असतं. पा ह्याच वयात क्रांती होऊ शकते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कोणत्या वयात गेली? 16 वर्षात गेली ना. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला, कोणत्या वयात जिंकला? 16 वर्षी तोरणा जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं असं आपण म्हणतो. मग हे तोरणा जिंकताना त्यांच्याकडे एवढं मनुष्यबळ होतं का? नव्हतं. त्यांनी काय केलं? बाल सवंगडी त्यांचे बनवले, प्लॅन केला. जसं महाभारतात रामायणात घडतं तसं आपण करू शकतो. त्यांनी फौज एक निर्माण केलं, शपथ घेतली तिथं रायरेश्वराला आणि स्वराज्य या ठिकाणी निर्माण करण्याचं ठरवलं. तोरण्याचा बारीक अभ्यास केला. किती लोक सावध असतात, किती लोक झोपलेले असतात, कोणता सेनापती पुढे बसलेला असतो, वेगवेगळ्या कारणाने गवत विकण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा अन्य काही माध्यमातून ते सगळं अभ्यासलं आणि एका रात्री हमला करायचं ठरवलं. आणि हमला करत असताना काय केलं? मुठभर सैन्य, तिथं तर मोठे शस्त्रधारित अगदी कसलेले पैलवान किंवा सैनिक होते. त्यांनी काय केलं? काही गुरंढोरं जे होते त्यांच्या सवंगड्याचे त्यांना सोबत घेतलं आणि त्यांना पलिते बांधले. टेंबे बांधले, टेंबे, आणि विशिष्ट प्रकारच्या खुणा आवाज काढून करायचं ठरवलं. आणि आतमध्ये तोरण्यात काही मंडळी गेली की तिथं लढाईला सुरुवात केली छोटी मोठी, आणि स्वतःच म्हणू लागले की सैन्य आलंय, सैन्य आलंय. त्या तिकडून येऊ लागलं आणि ते झोपीतले लोक घाबरले आणि बघू लागले. तर बाहेर काय होतं? यांनी काय केलं? इशारा झाला की सिंग वाजले कीच काय केलं? त्या ठिकाणी ते पलिते जे सिंगाला बांधले होते त्या गुराढोरांच्या, त्यांना अग्नी दिला आणि ते टेंबे पेटल्यामुळे ते जनावर झाले परेशान आणि ते रात्री अंधारात पळू लागले. पुढच्यांना काहीच मत नव्हतं. त्यांना दिसू लागले की अरे हे मशाली घेऊन सैन्य चालू मोठ्या प्रमाणात. 400-200 गुरं पण ते 1000 सारखे वाटू लागले आणि ते घाबरले आणि त्यांनी शस्त्र टाकलं. लढाई न करता जीवित हानी जास्तीची न होता त्या ठिकाणी त्या तोरण्यावरच्या किल्लेदारांनी पराभव मान्य केला आणि तो त्यांच्या ताब्यात आला. पुढे तो खजिना वगैरे ताब्यात आला. म्हणजे असे शिवाजी महाराज ते जर बघत मुहूर्त बघितला असता किंवा खोटं बोलणे किंवा लोकांना फसवणे ही युद्धनीती नाही, त्यांना ते सांगितलं असतं ते शक्य नव्हतं. तर शिवचरित्रामधली ही एक शिवनीती देखील आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस पुढे आपण शिवाजी महाराजांचं चरित्र पाहतो, हा शिवराज्याभिषेक झाला. एवढं मोठं राज्य, शिवाजी महाराज काय करायचे? वेळ आहे चालते, थोडक्यात मी आवरण्याचा प्रयत्न करतो. समरस्ते करतो मी अजून घेणारच आहे. शिवाजी महाराज काय करायचे? कर्तव्य कठोर होते, मी तुम्हाला सांगितलं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला न बोलता सांगितलेलं की फक्त वर हात करायचा मी आवडतं घेतो, कोणीच केलेलं नाही अजून. हा एका मुलीचा झालेला आहे, त्यामुळे इशारा मला मिळालेला आहे. ठीक आहे. तो शिवाजी महाराज एवढे कर्तव्य कठोर होते की दक्षिण दिग्विजयानंतर म्हणजे राज्याभिषेक झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर ते शांत राहिले नाही. जिथं कुठं जातील पहिले आपले राजे काय करायचे? जायचे, जिंकायचे, काहीतरी खंडेरी घ्यायचे, परत यायचे. महाराज तसं करायचे नाही. जिथं जातील तो प्रदेश जिंकायचे आणि त्याला स्वराज्यात सामील करायचे आणि तिथली रचना लावायची. ते दक्षिण दिग्विजयाला म्हणजे या राज्याभिषेकानंतर पहिल्यांदाच मोठी फौज घेऊन पुढे गेले. तर कुतुबशहाकडे भेटायला गेले. का गोळकोंड्याचा कुतुबशहा, ती मोठी मोहीम घातलेली. तिथून परत येत असताना त्यांनी काही प्रदेश जिंकला. एक त्या ठिकाणी बेलवाडीची एक छोटीशी गडी होती, ती गडी जिंकायचं ठरवलं. काही लोक तिकडे टोळकं गेलं. ते टोळकं त्या ठिकाणी लढत असताना ती गडी त्यांना जिंकताच यायला, तिच्यात किती वेळ गुंतायचं म्हणून बाकी फौज पुढे गेली. आणि एक गायकवाड नावाचा सेनानी, सकोजी गायकवाड, हा सकवाजी गायकवाड, हा त्या ठिकाणी तिथं ते गडीशी लढू लागला. तिथला कर्ता पुरुष, त्या गडीचा जो मालक होता तो मेला. तरी देखील तिथली ती सावित्रीबाई नावाची त्या मालकाची पत्नी होती, ती काय करू लागली? प्रतिकार करू लागली. चिवट. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 2.5 दिवस झाले, ती गडी काय यांना पळेना. परेशान झाले. तरी गडी जिंकता न जिंकता आपण परत गेलो तर शिवाजी महाराजांच्या सैन्याचा अपमान आहे आणि याच्यावर जर तोफा टाकल्या तर ते देखील अपमान आहे. तुझ्या गडीवर तोफा टाकायचे का? तर एवढ्या सगळ्या लढाईच्या ह्याच्यामध्ये ती सावित्रीबाई नावाची स्त्री काय केली? तिने घोड्यावर उडी मारली आणि 1-2 सैनिकासह ती तिथून सटकली. यांच्या ते लक्षात आलं. हा सकुजी गायकवाड तिचा पाठपुरावा तो तिच्या मागे लागला, कारण त्याला राग आला. गडी ताब्यात आली तरी देखील त्याला ती स्त्री तिचा बदला घ्यायचा होता. ती जंगलात पुढे, हातीच्या मागे, ती पुढे, हातीच्या मागे. तिने तिला खूप त्या सकोजीला खूप पळवलं आणि शेवटी सकोजीने तिला पकडलं आणि शिवाजी महाराजांसमोर हजर केलं रात्रीच्या वेळेला. ज्यावेळेस त्यांचा जे दरबार भरला
म्हणे महाराज ही एक आपली अपराधी, तिला हातकड्या वगैरे टाकल्या आणि अपराधीने आम्हाला खूप त्रास दिला, आपलं काही सैन्य मेलं, 3 दिवस या ठिकाणी शरणागती पत्करली नाही. महाराजांनी ते सीन बघितला. आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराज किती जागरूक होते, स्त्रियांचा सन्मान करायचे, कल्याणचा सुभेदार आपल्याला माहिती. ती जे हातकड्या टाकलेली सावित्रीबाई पाहिली की शिवाजी महाराज चिडले, पहिले म्हणे ह्या बाईच्या हातापायातल्या बेड्या बाजूला करा. आणि तिला त्यांनी बाई बोल म्हणे तुझं काय आहे. तर त्यावेळेस ती म्हणे मी महाराज तुमच्याविषयी खूप चांगलं ऐकलं होतं, परंतु प्रत्यक्षात हे सगळं खोटंच आहे. शिवाजी देखील इतर मोगलांच्या सैनिकाप्रमाणेच त्यांचंही सैन्य आहे. महाराज संतप्त झाले. बोला बोला म्हणे तुम्हाला काय बोलायचं तू. त्या म्हणल्या सावित्रीबाई म्हणल्या मला अभय द्या, मी पुढचं बोलते. महाराजांनी अभय दिलं, वचन दिलं, तुम्हाला इथे काही धोका होणार नाही, मनसोक्त बोला. आणि त्यांनी सपूजीकडे एक नजर टाकली. हा तुमचा सेनापती, यांनी माझ्याशी एका अबला स्त्रीशी दुष्कृत्य केले हे असं सांगितलं. ज्यावेळेस महाराजांना हे कळालं, महाराजांनी सपूजीकडे पाहिलं, विचारलं खरं आहे का. तो काहीच न बोलता घाबरला. त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती की ही गोष्ट खरी आहे. महाराज संतापले. हालाकी हा सपूजी गायकवाड, सकवारबाई गायकवाड नावाच्या शिवाजी महाराजांच्या ज्या एक पत्नी होत्या, चतुर्थ पत्नी, त्यांचा सख्खा भाऊ होता, आप्तेष्ट होता. महाराजांनी कुठलाही विचार न करता त्याला सजा दिली. याचे डोळे काढा म्हणले आणि याला पन्हाळगडच्या कोठडीत टाका. असा हा न्यायप्रिय राजा, म्हणजे कठोर निर्णय, प्रसंगी कोणताही निर्णय घ्यायची तयारी असणारे हे जे शिवाजी महाराज आहेत. त्या शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अनेक गोष्टी घेत असताना विद्यार्थी मित्रांनो आपले जे महत्त्वाचे 2 विषय आहेत ते थोडक्यात संपवतो. एक नागरी शिष्टाचार आणि दुसरा समरसतेचा. नागरी शिष्टाचार म्हणजे काय. दोन वाक्यातच मी माझं पुढच्या 2-3 वाक्यात थांबतोय. बघा, नागरी शिष्टाचार म्हणजे सार्वत्रिक जीवनामध्ये आपल्याला सर्वांना नियम पाळावे लागतील. जे काही नियम कुठले असतील, उदाहरणार्थ रस्त्याच्या डाव्या बाजून चालणे असेल, सिग्नल लागल्यानंतर त्या ठिकाणी आपलं वाहन थांबवणे असेल, आपला हॉर्न कर्कश कसा राहणार नाही, त्याचबरोबर महिलांना सन्मान दिला पाहिजे, नियमांचं पालन आपण सहज केलं पाहिजे. आपण पाहतो पंतप्रधान आपले या ठिकाणी, आपल्या देशाचे पंतप्रधान एका ठिकाणी एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले, त्यांचा पाहुणचार झाला, त्यांनी हात पुसला त्या नॅपकिनला आणि डस्टबिन जवळ नव्हता. मग त्यांनी तो काय केला, तो हात पुसलेला कागद तसाच आपल्या खिशात घातला. ते लाईव्ह होत होतं आणि नंतर योग्य ठिकाणी गेल्यानंतर तो डस्टबिनमध्ये टाकला. यावरनं काय दिसतंय की सार्वजनिक ठिकाणी आपण घाण केली नाही पाहिजे. म्हणजे असे जे काही छोटे छोटे जे आपले कर्तव्य असतील ते आपण पार पाडले पाहिजे. आणि सर्वात शेवटचा जो विषय आहे आपला समरसतेचा, तर विद्यार्थी मित्रांनो हा जेंडर इक्वॅलिटीचा जमाना आहे. समरसता म्हटलं की आपल्याला सर्वांना जातीभेद किंवा समता हा शब्द त्या ठिकाणी अर्थबोध होतो. समता अनेक अर्थाने पाहिजे. स्त्री पुरुष समानता ही समानताच आहे ना. आपण आपल्या घरामध्ये तसं वागतो का, आपल्या घरातल्या महिलांना सन्मान देतो का, किंवा माझे वैयक्तिक विचार जेंडर इक्वॅलिटीचे म्हणजे स्त्री पुरुष समानतेचे असतात का. समता आहे ना, जातीभेदाविषयी आपण पेटून उठतो. मी उच्च जातीतला, मी अमक्या जातीतला. ते काळाने विज्ञानाने त्यागले. ज्या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होत नाहीत त्या महाराजांनी त्याची राखरंगळी करून टाकली. आपण देखील त्या तिथे सोडून दिल्या पाहिजे. जुन्या जाऊ द्या मरणाला लागून त्या सोडून द्यायच्या. मात्र समता आणि समरसतेसाठी आजकालच्या काळामध्ये परस्परात विषमतापूर्ण व्यवहार आपण टाळला पाहिजे. उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. आता जे काही उदाहरणं सरांनी दिले होते तशा पद्धतीने एकतेतून आपल्याला समता आवश्यकपणे आणता येतील. त्याचबरोबर निसर्ग निर्मित, ज्यावेळेस मी स्त्री पुरुष समानता म्हटलं, निसर्ग निर्मित जेवढे काही भेदभाव आहेत आपल्यात, बरेच लोक सांगतात हार्मोनलाच इक्वलिटी नाहीये, पुरुषातले हार्मोन वेगळे, स्त्रियातले हार्मोन वेगळे, मग एकता कसं काय. तर निसर्गाचे नियम सर्व मान्य करून स्वैराचाराला दूर ठेवून आवश्यक त्या ठिकाणी आपल्याला एकता करावं लागेल. त्याचबरोबर हे जे काही अनेक प्रकारचे समाजामधले जे स्तर आहेत ते सोडून देऊन आपल्याला समानतेचा व्यवहार करावा लागेल. भाषा, आहार, विहार, पंथ, देव ह्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्या त्याला आपण सन्मान दिला पाहिजे आणि आपण सर्वांसोबत त्या ठिकाणी सन्मानाने वागलं पाहिजे. विज्ञाननिष्ठ, विज्ञानाच्या कसोटीवर चालणाऱ्या सर्व गोष्टी स्वीकारत अस्पृश्यता कोणत्या विज्ञानाच्या कसोटीवर चालते होईल, अजिबात चालत नाही. ही अस्पृश्यता सामान्य माणसातच चालते, खेड्यापाड्यातच चालते. शहरीकरणाने ज्यांना आपण नाव ठेवतो लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणारे किंवा घटस्फोट घेणारे, यांनी अस्पृश्यता केव्हा सोडून दिलेली. ती अस्पृश्यता छोट्या छोट्या लोकात आहे, ती देखील आपण त्यागली पाहिजे. माझ्या मनातील भेद
जो काय असेल तो नकली न जाता मन ओरिजिनली तयार झालं पाहिजे जातीभेद नष्ट करण्यासाठी, ते आपण केले पाहिजे. छोटे मोठे कुठेतरी सार्वत्रिक कार्यक्रमामध्ये एखाद्या मागासवर्गीय महिलेला आणलं, तिच्या हस्ते ध्वजारोहण केलं म्हणजे ते होणार नाही, ते पुरेसं नाही, ते एक प्रतीक असेल. पण मनातून नवीन जनरेशनने आपण ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, त्याला सन्मान दिला पाहिजे. स्वतःपासून सुरुवात करत आपण त्या ठिकाणी, कारण कोणत्याच असं ग्रंथात लिहिलेलं नाही किंवा कुठेच लिहिलेलं नाही की त्या ठिकाणी विषमता पाळा. तर हे जे समरसता म्हणजे थोडक्यात समता आणि समानता, युनिटी, एकत्रित येणे हे आपल्याला या माध्यमातून साध्य झालं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्रम खूप मोठा झालेला आहे. शिवचरित्र एवढं मोठं आहे की त्याचा कंटाळा कधीच येत नाही, परंतु तुमची कसोटी लागली. 10च्या अगोदर 9:30 पासून तुम्ही सभागृहात बसलेला आहात याची मला जाणीव आहे. मात्र मान्यवर जिल्हाधिकारी महोदय असतील, आपले प्राचार्य असतील, केसकर सर असतील, किंवा मला वाटतं अन्य एका वक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की श्रीमान योगी वाचा. काय ते श्रीमान योगी मध्ये वाचलं का? किती लोकांनी वाचलंय? एखादा हात वर. अरे 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 वाईट आहे. शिवचरित्र वाचलंय कोणी असं आहे का? कोणाचं कोणत्या लेखकाचं असो. छावा चित्रपट किती लोकांनी पाहिला? बऱ्याच जणांनी पाहिला. म्हणजे हे बघा, बदलतं जनरेशन आहे. तुम्हाला त्या श्रीमान योगीची ही आवृत्ती देखील आहे, आता आवाजातून देखील ऐकायला मिळते. मी तुम्हाला आवाहन करतो आणि या ठिकाणी त्या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, तुम्ही जर हातात घेतलं शिवचरित्र हे श्रीमान योगी रणजित देसाईचे जे लेखक आहे, एक 10 पानं वाचा तुम्ही म्हणता, 10 पानं तुम्ही ते सोडणारच नाही. असं हे जे शिवचरित्र मान्यवरांनी जे आवाहन केले, आज शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी पंचपरिवर्तन या ठिकाणी समजून घेत असताना मान्यवरांनी जे तुम्हाला आवाहन केलंय श्रीमान योगी वाचण्याचं, तो तुम्ही संकल्प करा. अनेक प्रश्नाची उत्तरं मिळतील. जसं शिवाजी महाराजांना दूरदृष्टी होती, तर ती दूरदृष्टी म्हणजे नेमकं काय? शिवाजी महाराजांचा गनिमी कावा म्हणजे नेमकं काय? शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणचा आरमार म्हणजे काय? शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र म्हणजे काय? शिवाजी महाराज लाखोंची फौज कशी शिस्तीत राखायचे, त्यांच्या अमात्याने काही आज्ञापत्र केले होते. एवढी मोठी फौज पाळायची म्हणजे त्याला शिस्त असेल, एवढी मोठी शेती वगैरे त्या ठिकाणी त्याचे नियम आणेवारी जी शिवचरित्रातूनच मिळालेली, शिवाजी महाराजांनी आणलेली. शिवाजी महाराज एवढे जागरूक होते, कुठल्याही परिस्थितीमध्ये रात्री त्या ठिकाणी किल्ल्याचे दार उघडले जाणार नाहीत असा नियम असायचा. त्याचबरोबर रात्री त्या ठिकाणच्या वाती दिवे विजवले जाण्याचा नियम असायचा, कारण उंदराने जर वात नेली तर त्या ठिकाणी पुढे ती जर गवताच्या गंजीकडे गेली तर घात होऊ शकतो. म्हणून पेटती वात झोपताना बंद करायची, विजवायची. त्याचबरोबर सैन्य जेव्हा बाहेर निघल, पुढच्या जुन्या काळात सुलतानी आसमानी होते पहा, सैन्य बाहेर निघलं की लोक पळायचे आणि कुठेतरी डोंगराच्या आश्रयाला बसायचे. यांच्या ताकद असायची, रग असायची, शस्त्र असायचे आणि मोठ्या संख्येने असायची. ती कोणालाही लुटायचे, कोणाची शेळीमेंढी उचलून न्यायचे, कोणाची कोंबडी किंवा घरातलं धनधान्य घ्यायचे, लुटमार करायचे. पण शिवाजी महाराजांनी सैन्याला ताकद अशी दिली होती की प्रजेच्या किंवा रयतेच्या देठालाही त्या ठिकाणी किंवा भाजीच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे. जर लागत असेल तुम्हाला तर ते विकत घ्या, धान्य असो, चारा वगैरे असो, विकत घ्या. म्हणजे अनेक गोष्टीचा तुम्ही कल्पनाही केली नसेल इतका बारीक विचार शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या अष्टप्रधानाने त्या काळात केलेला होता. तसे ते शिवचरित्र वाचावं असं मी तुम्हाला मान्यवरांच्या साक्षीने एकदा आवाहन करतो. आणि बोलण्याच्या ओघात थोडं कमी जास्त झालं असेल, मला वेळ दिला होता सरांनी म्हणून मी इतकं बोललो. तुमचा आमचा पाण्याचा मात्र उद्देश नव्हता.